तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, केवायसी बद्दल तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी महत्त्वाची माहिती देणार आहे. कारण 6 फेब्रुवारीला लाडक्या बहिणींसाठी केवायसीची वेबसाईट, केवायसीची लिंक शासनाने पुन्हा सुरू केली आणि 31 मार्चपर्यंत तुम्ही तुमची दुरुस्तीची ई-केवायसी पूर्ण करू शकता. दुरुस्तीची ई-केवायसी भरपूर बहिणींना प्रॉब्लेम येत आहे की आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, तर त्या बहिणींनी केवायसी कशी करायची? हा त्या बहिणींकडे जो प्रश्न आलेला आहे की या बहिणींनी केवायसी कशी करायची. तर बघा, सोपं आणि सरळ उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. मी या टॉपिकवर जे आहे ते 2 ते 3 व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहे. संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे, पण काहीतरी वेगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. कारण बघा, आता तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, म्हणजे ऑनलाईन पोर्टलवर तुमचा आधार क्रमांक नाही. कोणत्या बहिणींचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यापासून लाभ बंद झाला किंवा त्या आधीपासून बंद झालेला आहे. तर बघा, आता दुरुस्तीच्या यादीमध्ये कोणत्या बहिणींचं नाव नाही, तर ज्या बहिणींना रेग्युलर पैसे मिळत आहे, ज्या बहिणींचे नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत पैसे आले, जानेवारी महिन्याची वाट पाहत आहे, रेग्युलर पैसे मिळत असेल, तर दुरुस्तीच्या यादीमध्ये तुमचं नाव आधार क्रमांक नसेल. कारण तुम्ही पात्र आहे, तुमची केवायसी बरोबर होती, म्हणून तुम्हाला दुरुस्ती करण्याची गरज नाही. त्यामुळे दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, रेग्युलर पैसे येत असेल तर. आणि मग पैसे सुद्धा बंद झाले आणि दुरुस्तीच्या यादीमध्ये सुद्धा नाव नाही. लाभ पण बंद झाला, पैसे पण बंद झाले आणि दुरुस्तीच्या यादीमध्ये सुद्धा नाव नाही. मग या ठिकाणी 2 पॉईंट तुमचे असणार आहे. पहिला पॉईंट म्हणजे काय, तर जे काही यादी आहे, आता जे काही फेब्रुवारी महिना सुरू आहे, तर पहिल्या टप्प्यामध्ये काही बहिणींची यादी शासनाने अपलोड केली असेल आणि 31 मार्चपर्यंत तारीख दिली आहे. तर 31 तारखेपर्यंत काही बहिणींची यादी अपलोड केली जाऊ शकते. काही बहिणींची यादी जी आहे ती वेबसाईटवर 31 म्हणजे मार्च महिन्यामध्ये अपलोड होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला 31 मार्चपर्यंत वाट पाहायची आहे. कदाचित अंगणवाडी सेविका यांच्याकडे यादीमध्ये नाव नसेल किंवा केवायसीच्या यादीमध्ये 50% अपात्र बहिणींची यादी अपलोड केली आहे, म्हणजे 50% चुकीची केवायसी केलेल्या बहिणींची यादी या ठिकाणी अपलोड केलेली असेल वेबसाईटवर. त्यामुळे तुमचा आधार क्रमांक दाखवत नाही. मग मार्च महिन्यामध्ये तुमच्या यादीमध्ये नाव येऊ शकते. बरोबर. दुसरा पॉईंट सुद्धा महत्वाचा आहे, तो सुद्धा समजून घ्या. मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला वाट पाहिजे. मार्च महिन्यामध्ये यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते आणि मार्च महिन्यामध्ये जर तुमचं नाव आलं नाही, तर दुसरा पॉईंट तुमच्यासाठी हा आहे की तुमचा लाभ परमनंट बंद झालेला असेल. तुमचा लाभ परमनंट बंद झालेला असेल. भरपूर बहिणींच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीवर काही व्यक्ती आहे. काही बहिणींना असं आलेलं आहे त्यांच्या अर्जावर की त्यांनी ITR भरलेला आहे. ITR भरल्यामुळे कुटुंबामध्ये 4 चाकी कार असल्यामुळे, उत्पन्न जास्त असल्यामुळे त्या बहिणींचे केवायसी आणि अर्ज जे आहे ते परमनंट रद्द केलेले आहे. परमनंट रद्द केलेले आहे. त्या बहिणींचे सुद्धा केवायसीच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. अर्ज रद्द झाले तर केवायसीच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, हे दिसणारच आहे. त्यामुळे यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील, आता हे जे काही तुम्हाला डाऊट असतील, आता म्हणजे कशामुळे नेमका तुमचा लाभ बंद झाला, केवायसी पण तुमची झाली नाही, यादीमध्ये पण तुमचं नाव आलं नाही. केवायसी जर तुमची पूर्ण झाली नसेल तरी पण तुम्हाला दुरुस्तीची केवायसी करता येत नाही, पुन्हा केवायसी करता येत नाही. आधी कधीच केवायसी केली नसेल तरी पण तुमचं नाव दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, तुमचा लाभ सुद्धा बंद झाला आहे. बरोबर. मग लाभ जर बंद झाला तर मग दुरुस्तीच्या यादीमध्ये नाव पाहिजे, केवायसी व्हायला पाहिजे होती. मग दुरुस्तीच्या यादीमध्ये नाव नाही आणि लाभ सुद्धा बंद झाला तर तुम्हाला तुमच्या जवळील महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन भेट द्यायची आहे. आधार क्रमांक महिला व बाल विकास विभाग कार्यालय या ठिकाणी घेऊन जा. आधार क्रमांक दाखवल्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण जे काही माहिती आहे ते तुम्हाला माहीत पडेल की तुमची केवायसी का होणार नाही, तुमचा लाभ कशामुळे बंद झाला आणि तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये का नाही. जो काही तुमचा प्रश्न होता महत्वाचा, तो तुमच्यासमोर क्लिअर झाला असेल. एकतर तुमचा अर्ज केवायसी चुकल्यामुळे लाभ बंद झाला असेल तरच तुम्हाला दुरुस्ती करता येते. तुमचा अर्ज जर शासनाकडून दुसऱ्या कारणामुळे डायरेक्ट रिजेक्ट केला असेल, तुमची केवायसी रिजेक्ट केली असेल, तर तुम्हाला केवायसी करता येत नाही. आणि त्यानंतर तुम्ही कधीच केवायसी केली नसेल तरी तुम्हाला केवायसी करता येत नाही, दुरुस्तीच्या यादीमध्ये तुमचं नाव नाही. जे काही उपाय मी तुम्हाला सांगितला, महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये भेट द्या, त्या ठिकाणी माहिती घ्या, किंवा मग मार्च महिन्यापर्यंत यादीमध्ये नाव येते का या गोष्टीची वाट पहा. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.